थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका, मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा. कल्याणमधील एका मराठी कुटुंबाला हिंदी भाषिक अधिकाऱ्याने गुंडांकडून मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मराठी कुटुंबियांची फिर्याद घेण्याऐवजी संबंधित शुक्ला नामक अधिकाऱ्याची खातरदारी करण्यात आल्याचा आरोप पीडित मराठी कुटुंबियांनी केला आहे. मात्र माध्यमांमध्ये आल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा प्रचंड गाजला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिलाय. तसेच माजोर्ड्या अखिलेश शुक्ला याला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियातून संताप व्यक्त करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. कल्याणमधील योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईट्स या इमारतीत राहणाऱ्या अखिलेश शुक्ला यांनी त्यांचे शेजारी असणाऱ्या देशमुख कुटुंबियांना गुंडांकरवी मारहाण केली. देशमुख कुटुंबातील 2 भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आणि या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात अखिलेश शुक्ला याच्या विरोधात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असला तरी त्याला अटक करण्यात दिरंगाई झाल्याने अखिलेश शुक्ला हा फरार झाला. त्यामुळे राज्यभरात नाराजीचे सूर उमटत होते. आता राज ठाकरे यांनी थेट इशारा देत कल्याणवरील घटनेवर भाष्य केलंय. मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका. मी नेहमी म्हणतो पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने हे असले प्रकार होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.